तर आज आपण आलोय बांधकामची मापे घेण्यासाठी. तुम्ही जर कन्स्ट्रक्शन लाईनला असला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जरी तुम्ही नसाल तर जो तुमचा मित्र कन्स्ट्रक्शन लाईनला आहे त्याला व्हिडिओ आत्ताच शेअर करा. आपण बांधकामची आज मापे घेणार आहे, ते पण 3 मजली घराचे. चला. तर काय म्हणताय मित्रांनो, तर विषय काय माहिती आहे का, आता आपण सांगलीला चाललेलो कारण दीपदाच काम चालू होतं सांगलीमध्ये. मग बांधकामचं काम पूर्ण झालं, तर त्याची आपण मापं घ्यायची आहेत. मग लोकेशनवर लगेच पोचलो आम्ही. मग तिथं आत्ता काय काम चालू नव्हतं, त्यामुळे बांधकाम तर पूर्ण झालं आणि गिला वाजून चालू करत होतात. त्यामुळे आपण बांधकामची पहिला मापं घेण्यासाठी आलतो इथं. टोटल 3 मजली घर आहे. पहिला फर्स्ट फ्लोअरवर आपण हॉलची मापं घेणार आहे. तुम्हाला आता मापं कशासाठी घ्यायचे आहेत, कन्स्ट्रक्शन लाईनला जर असला तर कळणार तुम्हाला मापं कशासाठी घेतात. कारण काम तर आपण पैशासाठीच करतोय आणि काम पूर्ण झाल्यावर मापं घेतल्याशिवाय बिल तर कसं करणार आहे ना. मग सगळ्यात पहिला आपण हॉलची मापं घ्यायला चालू केलो. मग तिथली सगळी मापं घेऊन झाल्यानंतर आपण किचनमध्ये गेलो. त्यानंतर मग बाथरूमची आणि बेडरूमची सुद्धा मापं घेऊन सगळी झालीत फर्स्ट फ्लोअरची. ते खालची सगळी मापं घेऊन झाल्यात. आता आपण दुसऱ्या मजल्यावर वरती जाणार आहे. काय तर वरची मापं घेऊयात. चला. पहिल्या मजल्यावरची सगळी मापं घेऊन झालं, आम्ही दुसऱ्या मजल्यावर आलो. दुसऱ्या मजल्यावर पण सेम हॉल पण आहे आणि तिकडे साईडला बेडरूम पण आहे. मग त्याची पण आपण मापं घ्यायची आहेत. स्टार्टिंग आपण हॉलपासून गेलो. मग बाहेरचा जो ओपन स्पेस होता त्याची पण मापं घ्यायची होती. त्याची झाल्यावर आपण बेडरूमची पण मापं घ्यायला चालू केलो. आता आपण तिसऱ्या मजल्यावर जाणार आहे. दुसऱ्या मजल्यावरची पण मापं घेऊन सगळी झाल्यात. काय तिसऱ्या मजल्यावर आहे. काय तिसऱ्या मजल्यावर म्हणजे एक रूम आहे आणि त्यानंतर डायरेक्ट टेरेस आहे सोडा. मग आपली सगळी मापं घेऊन कामं आवरलेली. मग आपण तिथनं लगेच निघालो कामावरून. म्हटल्यावर आता मोकळा म्हटल्यावर जरा बुंदी रायता पिऊया म्हटलं. बुंदी रायता खास खाण्यासाठी तुम्हाला कुठे यायला लागते ते माहितीच, आणि तुम्ही जर सांगलीत नसाल तर तुम्हाला काय सांगायलाच लागत नाही. त्यामुळे आलो आणि डायरेक्ट बुंदी रायता घेतलो. मस्तपैकी खाऊन घेऊया म्हटलं पहिला. मग तिथनं खाऊन झाल्यावर निघालो. आणि मेन काम जे होतं म्हणजे आपल्याला फूड कोर्टवर CCTV बसवायचा होता, कारण चोरी पण लय व्हायला तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे CCTV घेण्यासाठी आपण आलो. इथं त्याच्यामध्ये इथे ॲड कॅमेरा म्हणून आलं. इथं तुम्हाला त्याच्यामध्ये स्कॅनर येतोय. स्कॅनर आलं. हा QR कोड स्कॅन करायचा. दादाने आपल्याला CCTVची व्यवस्थित माहिती दिलीत. मग आपल्याला कॅमेरा जो पसंत पडला ते लगेच घेतला. कनेक्ट पण करून घेतलं. मेमरी कार्ड वगैरे सगळं तिथून घेतलं. दुकानावरून तुम्हाला कळत असेल की आपण कुठनं CCTV घेतला ते. मग कॅमेरामध्ये मेमरी कार्ड वगैरे घालून सगळं सेटअप लावूनच तिथून घेतला. जाऊन नुसतं आपण जोडायचं होतं. मग तिथनं CCTV घेतलो आणि निघालो सांगली. सगळं आता जायचं आपण फूड कोर्टवर. सांगली मिरज का लय लांब नाही सोडा. 10-15 मिनिटात आपण लगेच मिरजत पोहोचतोय. फूड कोर्टवर आल्यावर पहिला CCTV लगेच जोडून घेऊया म्हटलं. मग जरा वायरिंगचं पण काम होतं ते आवरून घेतलं. मग आता फूड कोर्टवर आपण CCTV तर बसलोय, त्यामुळे आता निवांत झालो आपण. मग बाकीचं एक कामावरून आपण शूटला जायचं होतं, त्यासाठी आलो शूटवर. मग आता आपण शूट आवरून घेऊया. तोपर्यंत दुसरा व्हिडिओ येऊपर्यंत तुम्ही आयडीला आपल्या अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला.